श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 58वा भाग. स्वामींनी हट्ट धरला, मी सोहळ्याने वाढतो. नुसते बोलूनच थांबले नव्हते, तर त्यांनी लागलीच नेसूचे वस्त्रे सोडून पदार्थ वाढायला सुरुवात केली होती. त्यांनी नग्न होऊन वाढायला सुरुवात करतात येसुबाई त्या खोलीतून बाहेर पळाली होती. मुलं हसू लागली होती. चोळाप्पा मात्र विस्मयाने स्वामींकडे पाहू लागला होता. स्वामींच्या कृतीमागील अर्थ शोधू लागला होता. अर्थ स्पष्ट होता. सोळं यात कधी मानवाने गुंतवल्याच नको. पवित्र वस्त्रावर अवलंबून नसते, तर ते आपल्या मनावर असते, हृदयावर अवलंबून असते. माणूस जन्माला येतो तो वस्त्र नेसून येत नसतो. मग वस्त्राचे अवडंबर सोहळ्याच्या नावाखाली काम माजवायचे. जर खरोखरच सोहळ्याने कुठले कृत्य करायचे असेल, तर मग वस्त्र तरी कशाला वापरायचे? कशाचाही स्पर्श शरीराला न होणे हेच सोहळे आहे. आपल्याला भारतात देवाने कधी दुजाभाव केला नाही. चांबार, माळी, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र अशा सर्व थरातल्या भक्तांकडे देव सारखाच कृपादृष्टी पाहतो. मग सोहळ्याच्या नावाखाली देव आणि भक्त यात अंतर का निर्माण करायचा? यानंतरतील पुढील भाग आपण पुढच्या भागात ऐकूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.